राज्यातील सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग आता स्वतंत्र होणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत गोयल समितीच्या शिफारशींना हिरवा कंदील देण्यात आलाय। या निर्णयामुळे स्वतंत्र पणन विभागाची निर्मिती होणार असून 25% मनुष्यबळावर चालणाऱ्या पणन व्यवस्थेला मोठा दिलासा मिळालाय। समितीच्या अहवालानुसार हजारो पदे रिक्त असून 74 कोटींची बचतही अपेक्षित आहे। डिजिटल कृषी बाजारपेठ, नवीन कार्यालयीन रचना आणि स्वतंत्र आयुक्त पदामुळे राज्यातील कृषी विपणन व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचं मानलं जात आहे। सहकारातून पणन विभाग स्वतंत्र, शेतकरी बाजार व्यवस्थेत मोठा बदल कसा होणार हे पाहूयात या ग्राफिक्समधून। शेतकऱ्यांना काय फायदा? शेतमाल विक्रीसाठी स्वतंत्र निर्णय यंत्रणा, शेतकऱ्यांना थेट बाजाराशी जोडण्याची संधी, मध्यस्थ कमी, शेतमालाला चांगला दर मिळण्याची शक्यता, डिजिटल प्लॅटफॉर्म्समुळे थेट विक्री, बाजार प्रक्रिया जलद आणि पारदर्शक। बाजार समित्यांना काय फायदा? स्वतंत्र पणन विभागामुळे स्पष्ट प्रशासन, निधी व प्रकल्पांना स्वतंत्र गती, विकास कामांवर थेट नियंत्रण, महसूल व्यवस्थापन अधिक मजबूत, अनावश्यक राजकीय प्रशासकीय हस्तक्षेप कमी। गोयल समिती रिपोर्ट: फक्त 25% मनुष्यबळावर संपूर्ण पणन व्यवस्था चालते। एकूण मंजूर पदे 3761, कार्यरत कर्मचारी 907, कापूस महासंघात 95% पदं रिक्त। मोठ्या संस्थेमध्ये गंभीर स्टाफ क्रायसिस। पणन विभागात कामकाजाची व्यवस्था: स्वतंत्र पणन आयुक्त, 8 विभागीय कार्यालये, 35 जिल्हास्तरीय कार्यालये, 224 नवीन पदे, स्वतंत्र मंत्रालयीन विभाग, डिजिटल इंडियासाठी AI, ब्लॉकचेन आधारित ट्रेडिंग, ई-नाम प्लस ONDC इंटिग्रेशन, डायरेक्ट फार्मर टू बायर सिस्टीम, एक्सपोर्ट प्लस स्टोरेज प्लस लॉजिस्टिक सुधारणा। यासाठी अपेक्षित बचत 74 कोटी प्रतिवर्ष, खर्च कमी आणि कार्यक्षमता जास्त। राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकरी मजबूत, बाजार पारदर्शक, पणन व्यवस्थेत डिजिटल क्रांती येणार असल्याचं यामुळे बोललं जात आहे। ब्युरो रिपोर्ट, APMC न्यूज।